नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभम पवार करतो. या लेक्चरमध्ये आपल्याला नळ आणि टाकी या चॅप्टरवर संपूर्ण माहिती या लेक्चरच्या माध्यमातून आज तुम्हाला तीन स्टेप आहे. या 3 स्टेपच्या नंतर तुम्हाला नळ आणि टाकी हा चॅप्टर खतम होईल आणि याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक एक नंबर प्रकारे तुमच्यासाठी आणलेला आहोत. एक बार तुम्ही जर हे रीडिंग केला, हे लेक्चर बघला, तर तुमच्या जो नळ आणि टाकी तो MPSC असो, UPSC असो आणि तुमची सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक अशी कोणती बी परीक्षा असली तरी या टॉपिकवर तुमचा मार्क एक पण हुकू शकणार नाही अशी मी गॅरंटी घेऊन या लेक्चरला सुरुवात करतो. तर चला बघूया. हे हा एक व्यक्ती तर आपण एक क्वेश्चन लिहिलेला आहे. असाच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन UPSCने विचारलेला आहे. MPSCने शिक्षण राज्य सेवा हे पण सुद्धा असाच क्वेश्चन पॅटर्न हेच आहे. फक्त व्हॅल्यू चेंज आहे, व्हॅल्यू पण तेच आहे. असे खूप वेळा PYQ क्वेश्चन आहे आणि असा पार्ट 1 म्हणून आपण येतो. हा लेक्चर याचा पार्ट 1 एकच गणित शिकवणार. याच्यात पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दुसरी स्टेप होणार आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये तुमची तिसरी स्टेप होणार. अशी 3 पार्टमध्ये नळ आणि टाकी हा चॅप्टर खतम करणार मी. तर हे हा एक व्यक्ती एक टाकी भरायला 15 मिनिटात भरतो. कोण भरतो? ए हा व्यक्ती, ए बाबूराव फक्त एक टाकी 15 मिनिटात भरतो आणि बी हा बाबूराव. हे बघा, मी शिकवतो काय याच्यावर लक्ष तुमचा देणं अति आवश्यक आहे. आता एक कमेंट करतोय की सर बी टाकी का भरतो, तर मला विचार बी का टाकी भरतो. मला इथे शिकवत का व्हावे, मी ते बोलत काय, त्याला काय लाज आहे की तुला, नालाय का मूर्खावला ते. असे लोक कशाला येते की मध्ये लेक्चरमध्ये.
तर झाले. तर चला, तर बी हा व्यक्ती 30 टाकी 30 मिनिटात भरतो. किती मिनिटात? 30 मिनिटात भरतो. किती मिनिटात भरतो? बाबूराव, बी हा बाबूराव 30 मिनिटात टाकी भरतो. जर दोन्ही नळ, दोन्ही ए आणि बी दोन्ही नळ चालू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल? किती वेळात भरेल? किती तासात भरेल? वेळात भरेल? ते आपण आज या स्टेपच्या फॉर्मेटमध्ये बोलणार. तुमच्यासाठी आता मेथड 1 आणलेला आहोत. हे बघ, मेथड 1, ए ला काय म्हणायचं? एज म्हणायचं. आणि बी ला पण काय म्हणायचं? बीज म्हणायचं. हे भरते, दोन्ही टाकी भरत आहे. जसं की ए व्यक्ती भाऊ ए पण टाकी भरतोय आणि बी पण टाकी भरतोय. तर आपल्याला भरण्यासाठी काय करायचं आहे? प्लस द्यायचं आहे. प्लस प्लस, तर इथं काय येणार आपला? प्लस ए प्लस बी. तर आपली फर्स्ट मेथड आहे. आपली कोणती मेथड आहे? फर्स्ट मेथड आहे, पहिली मेथड आहे. तर आपल्याला काय बघायचं? ए आणि बी. तर आता व्हॅल्यू टाकायचं फक्त. मेथड तुम्हाला समजली, लिहून घ्यायचं, वहीमध्ये लिहायचं. कारण की प्रत्येक वेळा आता हे लेक्चर तुम्ही तर बघणार, तुमची आता किती वेळा बघू शकता यूट्यूबवर आल्यावर. पण हे लेक्चरला तुम्ही बघत असताना तुमच्या हातात वही आणि पेन घेतल्यावर तुम्हाला हे तुमच्या वहीमध्ये असते. त्याला लार्ज टाईम म्हणजे जास्तीत जास्त वेळा रिडिंग देऊ, म्हणजे तुम्ही सराव करणार, तशीच तुमच्या डोक्यात ते राहणार. तुम्ही केव्हाही बी पेपरमध्ये गेले तर तुमचा हा क्वेश्चन चुकणार नाही. अशा प्रकारे क्वेश्चन येतेच, हमखास येते. टाईपच आहे ते येणारच. नाही येणार तर मग कुठून काढणार ते? सरळ सेवा असो, IBPS पॅटर्न असो, UPSC असो, कोणी मग दुसऱ्या प्रकारे कुठून काढणार ते? त्यांच्याजवळ काय घरची खेती आहे काय? तेच परत परत PYQ पाठवत असते ते. तर याच्यासाठी स्टेप मी जी सांगत तुमच्या वहीमध्ये असणे अनिवार्य आहे. कारण की तुम्हाला मार्क घ्यायचं असेल तसे या टॉपिकवर तर तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये लिखाण करणे अति आवश्यक आहे. तर आता व्हॅल्यू टाकून घेऊ. ह्या किती मिनिटात भरतो? 15 मिनिटात. बी हा 30 मिनिटात. 15 आणि 30. तर आता याला काटकूट करून टाकायचं मोकळा. 15 एके 15 मधून 15 त्रिक 45. 3 एके 3, 3 10 30. हो, किती तासात भरला? 10 तासात भरला. टाकी किती तासात भरला? 10 तासात. कसं केलं? 15 एके 15 तुमच्या स्टेपने तुम्ही कापू शकता, कसंही करू शकता. माझ्या स्टेपने मी डायरेक्ट सरळ कापतो. 15 एके 15, 15 त्रिक 45, 3 एके 3, 3 10 30. खतम. तर 10 तासात भरतो. हे मेथड 1 झाली. मेथड 2 बघा कशी प्रकारची आहे. तुमच्या वहीमध्ये लिहा, अशी मेथड तुम्हाला भेटणार नाही. तर ये इथे लिहिले, बी पण लिहिले. हे बघा, आता मी काय करतोय इकडे बघा. आपण ए ची व्हॅल्यू किती तासात भरतोय? 15 मिनिटात भरतो. आता इथे आला तुमचा 15 मिनिट. बी कुठे आहे? बी किती? 30 मिनिटात भरतो. इथे आला तुमचा 30 मिनिटात. बरोबर आहे. 15 मिनिटात कोण भरतो? बी. ए भरतो. आणि 30 मिनिटात बी भरतो म्हणजे प्लस, रिकामी करतो म्हणजे मायनस. आपली फर्स्ट स्टेप चालू आहे तर इथं प्लस दिले आपण. दिले
तर आता आपल्याला 15 आणि 30 याला दोघांनाही भाग देणार अशी संख्या, 15ने पण भाग जावा त्याला आणि 30ने, म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला लसावी, एलसीएम, लघुत्तम सामायिक विभाजक. तर इथं कोणती येईल? 60 येऊ शकते. तुम्हाला 60 कसं काय आली? तर 15ने भाग जाते आणि 30ने बघा. 15 एके 15, 15 30, 15 ते 50, 15 चौक 60, 15 चौक 60, 60. 3 30ने 60 ला भागा, 30 एक 30, 30 दुनी 60. इथे तुमची दोन्ही 60 आला. हे प्लस आहे, प्लस केले, प्लस केले. तर यांची दोघांची आता प्लस करायची. काय करायचं? प्लस. 4 आणि 2 6. इथे किती आले? 6 आले. आता काय करायचं हो? 6 एके 6, साइन दाय 7 आली. दुसरी मेथड पण तशीच आली. याच्यासाठी आपल्याला अशी आज आपण 2 मेथड बघितलो. एक एलसीएम मेथड बघितलो आणि आपली वाली फर्स्ट वाली मेथड ए इंटू बी, ए प्लस बी. तर आज या लेक्चरमध्ये आपण कशा प्रकारे या फर्स्ट नळ आणि टाकी, हा फर्स्ट लेक्चर आहे. आजची टाईप आहे फर्स्ट वाला. असे 3 टाईपमध्ये आपण या असा नळ आणि टाकी या लेक्चरला घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यात सेकंड पार्ट आणि सेकंड मेथड आणणार आहोत. आजचा लेक्चर तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमचा जो पण तुमचा विषय असो, कोणता बी सब्जेक्ट असो, त्याच्यावर तुम्हाला ज्या पॉईंटवर तुम्हाला लेक्चर पाहिजे ते पॉईंट ते कमेंटमध्ये सांगा. नक्की तुम्हाला ते व्हिडिओ